दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या। ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या डोळ्यात देखत मरताना पाहिलं त्यांनीच हे भीषण सत्य सांगितलं। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सत्य नाकारण्याचा एक प्रकारे विडाच उचलल्याचं दिसतंय, कारण काश्मीरमध्ये असं काहीच घडलेलं नव्हतं असा अजब दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या। खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला। अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आदर मानले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं। तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया, मैंने हाथ ऊपर किया तो उनको तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी। दहशतवाद्यांचं क्रौर्य अगदी जवळून पाहिलेल्या आणि हल्ल्यामध्ये आपले कुटुंबीय गमावलेल्या पीडितांचा हा आक्रोश ऐकून देशातल्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला। घरातील सदस्य गमावलेल्या पीडितांचे अश्रू थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। सर्व देशवासीय त्यांच्या दुःखानं स्तब्ध झालेत। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जणू काही सत्य नाकारण्याचा विडाच उचललाय। शरद पवारांनी तर धर्म विचारून हिंदू पर्यटकांवरती गोळ्या झाडल्याच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवले। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं असं म्हणतात, मला माहिती नाही ते काय याच्यात सत्य आहे। जो काफ़ी जो 2-3 वीडियो जो आए उन्होंने ये बताया कि गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो। ऐसे भी कुछ बातें सामने आई है। अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होगी तब ये बातें, सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी। न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या डिबेट शो मध्येही काँग्रेसच्या नेत्यांनी पहलगाममधलं सत्य स्वीकारण्याऐवजी आधार नसलेले मुद्देच उपस्थित केले की लोकांना नाव घेऊ घेऊ धर्म विचारू गोळ्या घातलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ठामपणे बोललं पाहिजे। हे चुकीचं झालंय म्हणून त्याविषयी मी 4 जणांच्या तिथल्या पर्यटकांचे व्हिडिओ बघितले। ते झालेलं दिसत नाहीये, असं काही झालेलं दिसत नाही असं 3 ते 4 व्हिडिओ तिथले पर्यटक सांगतायत। असं कुठं काय विचारलेलं तर दिसत नाहीये। शरद पवार, अनिल देशमुख, गोपाल तिवारी यांनी जे घडलं तेच नाकारलं। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली। देशावरील आपत्तीतही महाविकास आघाडीचे नेते वोट बँकेचे राजकारण करतायत असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। पहलगाममध्ये 27 पर्यटकांची हत्या झाली। धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचं सत्य संपूर्ण जगाला कळलं। मात्र महाविकास आघाडीचे नेते हे सत्य का नाकारतायत हा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।